आता मी सोंदेवाडी गावात पोचलोय आणि हा समोरचा फोर्ट आहे. हा स्टार्टिंग पॉइंट होता सोंदाईचा. इथे लोकल्सनी भरपूर दुकानं वगैरे टाकून ठेवली आहेत. लिंबू पाणी, बिस्किटं सगळं मिळतं. हा इथनं मोठा रस्ता आहे. ही जी समोरची रिच दिसते तिकडे लागतो तो रस्ता आणि तिथनं लेफ्टला जाऊन वर गडावर जायचं आहे. रविवारची भरपूर गर्दी आहे सोंदाईला. आता सोंदाईला जायला 2 मार्ग आहेत. एक सोंदेवाडीवरनं आणि दुसरा वावरले गावातनं. सोंदाई गडावरनं बरेच फोर्ट्स दिसतात. इर्शालगड, राजमाची, सोनगिरी, कर्नाळा, माणिकगड आणि अजूनही थोडेफार. इथे जवळच मोरबे डॅम म्हणून पण आहे. ते खालचं गाव आहे. तिथनं आता आम्ही रपारप चढत वर आलो आहे. फक्त 15 मिनटं झालेत आणि अर्धा ट्रेक कंप्लीट झाला आहे आमचा. हे जे आहे हे एका किड्याने केलं आहे ॲक्च्युली. त्याला स्पिटल बग म्हणतात. तर तो किडा त्या फांदीवर जातो आणि तोंडातनं बुडबुडे काढतो, ज्याने हा असा फेस तयार होतो, ज्याने तो उन्हापासनं वाचून राहील. माझ्या मागे जो सुळका दिसतो तो बालेकिल्ला आहे आणि त्याच्याबरोबर खाली ही टाकी आहे. तो रॉकपॅच अवॉइड करण्यासाठी इथे जिना लावला आहे आणि सोंदाई देवीचं मंदिर आहे वर. त्याचं दर्शन घेण्यासाठी पण लोक इथे बरीच येतात, गावातली वगैरे. सो हा पहिला जिना होता आणि त्याच्या थोडं पुढे आलं की हा दुसरा जिना लागतो. इथे एक छोट्याशा टाका आहे. आता ऑलमोस्ट आम्ही टॉपला पोहोचत आलो आहे. इथे सोंदाई देवीचं मंदिर आहे. वर येऊन आम्हाला अर्धा तास झाला आहे. छान रेस्ट झाली आहे, थोडं खाऊन झालं आहे आणि आता आम्ही खाली निघणार आहोत. चला निघायचं का? एक 5 मिनिटात निघायचं. ठीक आहे. सो जसं आपण पाहिलं सोंदाईचा फोर्ट हा जस्ट एक छोटंसं पिनाकल आहे. ते त्या काळातलं वॉच टॉवर होतं. सोंदाई आणि सोनगिरी हे समोरासमोरचे 2 किल्ले आहेत आणि जे मोठे आहेत माणिकगड, प्रबळगड, त्यांना सपोर्ट करायला हे ॲज अ वॉच टॉवर काम करायचे. सोंदाई साधारण कर्जतपासनं 9 किलोमीटर फक्त लांब आहे. तो कर्जतला पोचलात बाय ट्रेन वगैरे तर इथे इझिली रिक्षा किंवा कुठली तरी गाडी करून येऊ शकता. आता आम्ही मोरबे डॅमच्या इथे आलो आहे. तर इथे माझ्या मागे जी लोकं दिसत आहेत ते सगळे फिशिंग करत आहेत. सगळे गावातले लोक आहेत, आपापली बाईक घेऊन आलेत आणि मस्त एवढ्या पाण्यात जाऊन फिशिंग करत आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच ऑफबीट ट्रेक्स मी पुढे आणत राहीन.